आई, ए आई, 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 अगं आई, ऐकतेस का? मला ना तुला आज खूप खूप आनंदाची बातमी सांगायची आहे ग. तुला आठवत आहे, मी गेल्या वेळी आश्रमात जाते असं सांगून बाहेर गेले होते, पण ते मी खोटं बोलले होते ग आई. मला खरंच खोटं बोलायचं नव्हतं, पण माझा नाईलाज होता ग. मी खूप अभ्यास करून, तुझ्यापासून लपून, पप्पांपासून लपून मी रेल्वेच्या परीक्षेला गेले होते ग. खरंच माफ कर आई, मला तुझ्यापासून खोटं बोलायचं नव्हतं. परत मी कधीच खोटं नाही बोलणार. पण आई, तुला माहिती आहे आज काय झालं आहे? आज ना माझ्या त्या परीक्षेचा निकाल लागला आहे आई, आणि मी त्या परीक्षेत पास झाले आई. आणि काय झालं माहिती आहे तुला? तू विचारही करू शकणार नाहीस. मला त्या परीक्षेत नोकरी मिळाली आई. मी खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप खुश आहे. आई, तू पण आनंदी आहेस ना ग? सांग ना, तू पण खुश आहेस ना? तू बघतेस ना मला? आई, आता बघ, आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. मी ती पूर्ण करणार आहे. तुझं स्वप्न होतं ना ग, आपल्या राजूला चांगलं शिक्षण मिळावं, त्याला त्याच्या मनाप्रमाणे नोकरी मिळावी, तर सगळं पूर्ण होईल. मी ते पूर्ण करणार आहे. पण आई, हे सगळं पूर्ण होताना बघायला तू का नाही आहेस? तू हवी होतीस का आई? आज मला एवढी चांगली बातमी तुला द्यायची, तुला चेहऱ्यावरचा मला आनंद बघायचा होता आई. तू का नाही आहेस आई? तू ये ना परत. हा आई, तू ये ना. मला हवी होतीस का आई? खरंच असं म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई, तू ये ना आई. आई.